नमस्कार. ओमकार भोसले यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत श्री तुळजाभवानी देवीची जात आणि आई वडील कोण होते याची सविस्तर माहिती. चला तर पाहूया. अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी असणारी आई तुळजाभवानी माता, ह्या तुळजाभवानी मातेचे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा लाखो करोडो असे भाविक भक्त आहेत. परंतु ह्या तुळजाभवानी मातेची नेमकी जात कोणती असा जर कोणी प्रश्न विचारला तर आपण त्याला वेड्यामध्ये काढू. कारण की जातीबद्दल असं म्हणतात, जे मनुष्य त्यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत कधीच पुसली जात नाही अशी जात. कारण एकदा एखाद्या व्यक्तीला जर जातीचं लेबल लागलं की हा पाटील, हा त्या ठिकाणी असणारा लोहार, हा सुतार, हा धनगर, हा वंजारी, हा माळी, एकदा त्या ठिकाणी जातीचा शिक्का बसला की मरेपर्यंत तो शिक्का पुसला जात नाही. आणि याच्यामध्येच आणखीन भर म्हणून काय तर हल्ली आता कास्ट सर्टिफिकेट शिवाय म्हणजे जातीच्या दाखल्याशिवाय आपल्याला काही शासकीय योजनांचा किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या विद्यार्थी दशेमध्ये काही शैक्षणिक योजनांचा लाभ सुद्धा घेता येत नाही. म्हणजेच काय, जात ही त्या ठिकाणी आपल्याला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत चिकटलेली असते. परंतु देवाला, ईश्वराला त्या ठिकाणी कुठली जात आली, ईश्वराला जर कोणी जातीपातीमध्ये बांधलं तर अशाला आपण नक्कीच मूर्खामध्ये काढू, हे खरं सुद्धा आहे. परंतु तरीसुद्धा त्या ठिकाणी असे काही विशिष्ट कुलदैवत आहे, ज्या कुलदेवतेला आपण त्या ठिकाणी जातीमध्ये बांधून बघतो. जसं की असं म्हणतात की श्री रेणुका देवी जी आहे, ही रेणुका देवी त्या ठिकाणी अर्ध ब्राह्मण आणि अर्ध मातंग म्हणजे ब्राह्मण आणि मातंग यांचा मिश्र अवतार आहे. कारण रेणुका मातेला त्या ठिकाणी मातंग स्त्रीचं मस्तक जोडल्या गेलं म्हणून त्या ठिकाणी तिला मातंग सुद्धा म्हणतात. आणि त्या ठिकाणी ऋषी पत्नी होती म्हणून तिला ब्राह्मण सुद्धा म्हणतात. राजाची कन्या होती म्हणून तिला क्षत्रिय सुद्धा म्हणतात. म्हणजेच थोडक्यामध्ये काय, रेणुका माता ही त्या ठिकाणी क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य आणि त्या ठिकाणी असणारे शूद्र अशा चारही वर्णांची लोकमाता असते. परंतु त्या ठिकाणी तुळजाभवानी मातेची जात कोणती असा एक प्रश्न मला विचारण्यामध्ये आला. हा प्रश्न नेमका का उद्भवतो तर त्या ठिकाणी तेली समाज हा तुळजाभवानी देवीला स्वतःची मुलगी मानतो. म्हणजे असं म्हणतात की तुळजाभवानी देवी ही तेली समाजाची मुलगी आहे म्हणून तुळजाभवानी देवीची जाती त्या ठिकाणी तेली ठरते. असं आता नेमकं दस्तक उद्धार जगन्नाथ असणाऱ्या आई अंबाबाईला जिनी स्वतः निर्माण केलं, तिला नेमकं तेली असण्याचा बहुमान का मिळाला, तिची जात तेली का ठरवण्यात आली आणि त्या ठिकाणी असणारे तेली भक्त हे तिला स्वतःची मुलगी का मानतात, स्वतःच्या जातीचं विशेषण ते देवीला का देतात, हे जर आपल्याला त्या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला पूर्वीच्या काळामध्ये जावं लागेल. म्हणजे शेकडो वर्षापूर्वीच्या इतिहासाचे पानं आपल्याला चाळावी लागतील. बघा, कथा अशी घडलेली आहे की ह्या कथेमध्ये तुळजाभवानी देवीला एका तेली समाजाच्या व्यक्तीने स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळ केला, प्रतिपाळ केला. तुळजाभवानीच्या वडिलांचं कर्तव्य त्या व्यक्तीने पार पाडलं आणि तुळजाभवानीने सुद्धा त्या तेली समाजाच्या व्यक्तीला वडील म्हणून, बाबा म्हणून हाक मारली. आणि म्हणूनच त्या ठिकाणी तुळजाभवानी ही तेलीची मुलगी झाली. नेमके भक्त कोण होते, हे तेली समाजाच्या भक्ताला देवीने बाबा म्हणून बहुमान का दिला, वडील म्हणून स्थान का दिलं, ही कथा आता आपण जाणून घेऊया. बघा, अहमदनगर जिल्हा ज्यांचं हल्ली नामांतरण त्या ठिकाणी अहिल्यानगर असे झालेलं आहे. तर ह्या नगर जिल्ह्यामध्ये त्या काळी एक गाव होतं. त्या गावाचं नाव होतं भिंगार शहर. भिंगार शहराला त्या ठिकाणी एक जुलमी राजवट प्राप्त झाली. निजामांचा असणारा कट्टर अनुयायी बुरहान शहा यांनी त्या ठिकाणी स्वतःचं अनुशासन सुरू केलं आणि निजामांच्या अंतर्गत त्यांनी त्या ठिकाणी राज्य सुरू केलं. नगरवरती बुरहान शहाचं राज्य चालू असताना त्या ठिकाणी भिंगार शहरावरती सुद्धा त्या कळली नजर होती. भिंगार शहराचं नाव बुरहान शहाने बुरहानपूर असं स्वतःच्या नावावरून ठेवलं. म्हणजे जुनं भिंगार शहर हे भिंगार शहराचे नवीन नाव झालं. त्या ठिकाणी बुरहानपूर ह्या भिंगार शहरामध्येच म्हणजेच बुरहानपुरामध्ये त्यावेळेला एक कट्टर देवी उपासक राहत होते, ज्यांचा स्वतःचा त्या ठिकाणी तेलाचा घाणा होता. या देवी उपासकांचं नाव होतं जनकोजी देवकर. जनकोजी देवकर हे निस्सीम तुळजाभवानीचे भक्त होते. तेलाच्या घाण्यावरती काम करत असताना सुद्धा, घरी तेलाचा व्यवसाय असताना सुद्धा, स्वतःच्या कामामध्ये असताना 24 तास त्यांच्या मुखामध्ये तुळजाभवानीचं नामस्मरण सुरू राहायचं. अखंड देवी उपासना त्यांची सुरू होती. ध्यानाने, मनाने, नयनाने
पंचप्राणाने अशा पद्धतीनुसार त्यांनी सर्वस्व जगदंबा तुळजाभवानीला अर्पण केलेलं होतं. दर महिन्याच्या पौर्णिमा तिथेला ते स्वतःच्या भिंगार शहरापासून म्हणजेच बुऱ्हाणपूरपासून ते तुळजापूरपर्यंत पायी पायी पदयात्रा करत असत. दर महिन्याला त्यांची वारी चुकत नसे आणि त्यांच्या ह्या निस्सीम भक्तीवर ती जगदंबा तुळजाभवानी सुद्धा अत्यंत प्रसन्न होती. वेळी प्रसंगी ती जानकोजी देवकर यांच्या स्वप्नामध्ये दर्शन द्यायची, त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत द्यायची, आगाऊ होणाऱ्या घटनांबद्दल मार्गदर्शन द्यायची आणि अशा पद्धतीनुसार त्या ठिकाणी जानकोजी देवकर आणि तुळजाभवानीचं एक भक्ताचं आणि देवाचं अतूट नातं तयार झालेलं होतं. परंतु यवनी काळ म्हणजे मुसलमानांनी राजवट बुऱ्हाणशाह हा अतिशय जुलमी राजा आणि त्यांची नजर हिंदूच्या बायका मुलावरती वळायला लागली. गावातील कुठलीही मुलगी वयामध्ये आली किंवा सुस्वरूप झाली किंवा ती मुलगी उपवर झाली म्हणजे वयात आली की हा जुलमी बुऱ्हाणशाह त्या ठिकाणी स्वतःची पालखी पाठवायचा. त्या पालखीमध्ये बळजबरीने त्या मुलीला घातल्या जायचा आणि स्वतःच्या राजवाड्यावरती बोलवून त्या मुलीचा पहिला उपभोग हा बुऱ्हाणशाह घ्यायचा. अशी त्या ठिकाणची दंतकथा आहे. अनेक हिंदू मुलीचं आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त केलं आणि ही गोष्ट जानकोजी देवकर यांना अतिशय मनाला खात होती. ते जगदंबा तुळजाभवानीला कळवळून बोलले. ते म्हटले, आई, तू महिषासुराला स्वतःच्या पायाखाली घेतलंस, कुकर दैत्याला तुडवलंस, त्यांच्या रक्ताने स्नान करून कल्लोळ तीर्थ तयार केलंस. एवढी महान अष्टभुजा जगदंबा तू आणि ह्या येवनी राजवटीमध्ये आमच्यासारख्या भक्तावरती अन्याय होताना तू डोळे बंद करून का बसलीस? तू डोळे उघड, काहीतरी चमत्कार कर. जानकोजी देवकर यांची प्रार्थना तुळजाभवानी ऐकली आणि एक चमत्कार घडला. जगदंबेने त्यांना स्वप्न दृष्टांत दिला की मी स्वतः तुझ्या भेटीसाठी तुझ्या घरी येत आहे आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी जानकोजी देवकर यांच्या दारामध्ये भिक्षा मागण्यासाठी स्वयं तुळजाभवानी स्वतः दस्तखुद्द आई भवानी एका 10 ते 12 वर्षाच्या मुलीचं रूप घेऊन, कुमारिकेचं रूप घेऊन भिक्षा मागण्यासाठी उभी राहिली. जानकोजी त्या मुलीला पाहिलं. दोघांनी नजरानजर झाली आणि जानकोजीच्या मनामध्ये त्या मुलीबद्दल वात्सल्य भाव प्रगटला. त्यांनी त्या मुलीला भिक्षा तर दिली, परंतु विचारलं, बाळा, तू कोण आहेस? कुठून आलीस? तुझे आई वडील कोण? तुझं गाव कुठलं? तुझा पत्ता काय? त्या मुलीने मंद स्मित करून जानकोजीचे सांगितलं, मला आई वडील नाहीत, मी अनाथ आहे, मी तुम्हालाच बाबा म्हणून हाक मारते, तुम्हीच माझे वडील आहात. आणि ही गोष्ट जानकोजीच्या हृदयाला स्पर्श करून गेली. त्यांनी त्या 12 वर्षाच्या कुमारिका मुलीला स्वतःच्या घरामध्ये राहण्यासाठी जागा दिली. स्वतःच्या मुलीप्रमाणे तिचं लालन आणि पालन सुरू केलं आणि ह्या मुलीने सुद्धा जानकोजीच्या घरामध्ये अविरत सेवा आणि कार्य सुरू ठेवलं. बघा, आपण म्हणतो पैठणच्या संत एकनाथ महाराज यांच्या घरी खुद्द पांडुरंग हा 12 वर्ष खंड्या नावाच्या नोकराचे रूप घेऊन, सालगड्यांचे रूप घेऊन राबला होता. तशीच ती श्री तुळजाभवानी जानकोजीच्या घरामध्ये राबायला लागली. आता जानकोजीने तिला स्वतःच्या मुलीचा दर्जा दिला. आता जानकोजी जातीने तेली होते, म्हणूनच मग जानकोजीची जी मुलगी मानसकन्या होती ती तुळजाभवानी त्या ठिकाणी स्वरूप घेऊन आली होती. मुलीच तिलाही त्या ठिकाणी तेलीच्या मुलगी म्हणूनच नाव पडलं. गावातील आजूबाजूचे वस्तीतील लोक तिला जानकोजीची तेल्यांची पोरगी म्हणून बघायला लागले आणि ह्या मुलीच्या सुंदर रूपाची कीर्ती त्या ठिकाणी दृष्ट दैत्य असणाऱ्या यवन राजा बुऱ्हाणशाहच्या कानावरती गेली. त्याने फरमान सोडला, जानकोजीच्या घरी जाऊन त्या मुलीला ताबडतोब पालखीमध्ये घालून माझ्या वाड्यावर हजर करा. जानकोजीच्या दारामध्ये त्या ठिकाणी शिपाई आलेले आहेत आणि शिपाई घेऊन जानकोजीला म्हणतात, जानकोजी, तेल्या, तुझ्या त्या मुलीला ताबडतोब पालखीमध्ये घाल, तिला बुऱ्हाणशाहच्या समोर आम्हाला पेश करायचा आहे, सादर करायचा आहे. जानकोजी घाबरले, गयावया करायला लागले. माझ्या मुलीला नेऊ नका हो म्हणाले. परंतु त्या मुलीने हसून जानकोजीला सांगितलं, बाबा, तुम्ही चिंता करू नका, मी ज्या अवतारामध्ये तुमच्या दारी प्रगटले त्याच अवतारामध्ये मी पुन्हा वापस येईल. आई तुळजाभवानीवरती तुमची श्रद्धा आहे ना? तुम्ही अखंड देवीचे नामस्मरण करा, मी पालखीमध्ये जाऊन बुऱ्हाणशाहची भेट घेऊन वापस येईन. आहे ना, तुम्ही अखंड देवीचे नामस्मरण करा, मी पालखीमध्ये जाऊन बुऱ्हाणशाहीची भेट घेऊन वापस येईन. येथे नाईलाज होता. जानकोजी त्या ठिकाणी तुळजाभवानीचा अखंड धावा करत बसले आणि ही मुलगी त्या ठिकाणी पालखीमध्ये बसून बुऱ्हाणशाहच्या वाड्यावरती गेली. वाड्यावर गेली. बुऱ्हाणशाहच्या खोलीमध्ये तिला नेऊन ठेवण्यात आलं. बुऱ्हाणशाह खोलीमध्ये येऊन अप्रतिम सौंदर्याची खाण असणाऱ्या त्या मुलीकडे पाहतो. अवाक होऊन स्वतःचं बोट तोंडामध्ये घालतो. काय हे स्वरूप, काय हे चैतन्य,
काय हे सुंदरपणा. आणि तो दृष्ट बुराणशहा त्या मुलीचा हात पकडतो. स्वतः जगदंबा जगन्माता तुळजाभवानीचा हात पकडल्यावर जगदंबा ती कसली सोडते. तिने ताबडतोब अष्टभुजा रूप त्या ठिकाणी धारण केला आणि एका लातेमध्ये बुराणशहाला खाली पाडलं. त्याला तिने लातेने तुडवलं आणि त्या ठिकाणी बुराणशहा हात जोडून जगदंबेची माफी मागू लागला. जगदंबेने त्याला श्राप दिला. अरे दृष्ट बुराणशहा, मी खुद्द तुळजापूरची भवानी तुझा नायनाट करण्यासाठी बालिक रूप घेऊन आलेले आहे. परंतु ह्या कलियुगामध्ये तुझ्यासारख्या पापी माणसाच्या रक्ताने मला माझे हात खराब करायचे नाही. मी तुझा वध करणार नाही, परंतु तुला श्राप देते. तुझं हे बुराणपूर शहर संपूर्ण नष्ट होऊन जाईल. ह्या ठिकाणाचं तुझं राज्य संपुष्टामध्ये येईल आणि तुझे हाल हाल होऊन तू मरून पावशील. माझा तुला श्राप आहे. आणि तुळजाभवानी माता पुन्हा बालिकेच्या रूपामध्ये प्रगट होऊन जानकोजी यांच्या घरी वापस आली. मुलीला पाहून त्यांना अत्यानंद झाला. त्यांनी तिचे लाडे घेतले, पापे घेतले, चुंबन घेतले. तिला कुरवाळ आणि तुळजाभवानी मातेनेच माझ्या मुलीला वाचवला अशी ते करुणा भाकू लागले. थोड्या दिवसांमध्ये पौर्णिमा तिथे आली. जानकोजी तुळजापुराला जाण्यासाठी निघाले. तुळजाभवानीचे हे अवतार कार्य झालेलं होतं. तिलाही तिच्या मूळ स्थानावरती वापस जायचं होतं. परंतु तू बहाणा काय करावा. मग त्या बालिकेने स्वतःच्या वडिलापाशी जानकोजीपाशी बहाणा सुरू केला. बाबा तुम्ही तुळजापूरच्या भवानीच्या दर्शनाला चाललेले आहात ना. मला सुद्धा तुमच्यासोबत दर्शनाला येऊ द्या. मला सुद्धा तुमच्यासोबत दर्शन घ्यायचं आहे. जानकोजींना हा हट्ट फार आवडला आणि त्यांनी त्या मुलीला सोबत घेतलं आणि अशा पद्धतीनुसार बाप आणि लेक पायी पायी त्या ठिकाणी पदयात्रा करत तुळजापूरच्या दिशेने रवाना झाले. आष्टी नावाच्या गावामध्ये येऊन पोहोचले आणि त्या ठिकाणी एका झाडाखाली जानकोजी आणि ती मुलगी दोघेजण झोपी गेले. त्याच रात्री तुळजाभवानी माता स्वस्थानाला वापस परतली आणि जानकोजी यांच्या स्वप्नामध्ये जाऊन तिने सांगितलं, मी बालिकेच्या रूपामध्ये एवढे दिवस तुझ्यासोबत राहिले. मी तुझी आई असून सुद्धा मी तुझ्या मुलगीच रूप घेतलं आणि मुलीचं आणि बापाचं नातं काय केलं. परंतु बुराणशहाला धडा शिकवून झालेला आहे. माझं काम पूर्ण झालं. मी माझ्या मूळ स्थानी तुळजापूरला वापस आलेले आहे. तू ही लवकर माझ्या दर्शनासाठी जागू होऊन जानकोजी गडबडून पाहतात. हे काय, अवतीभोवती कोणीच नाही. मुलगी गायब म्हणजे स्वप्न दृष्टांत खरा होता. ज्या आईची मी एवढी निस्सम सेवा केली, एवढी मनोभावी सेवा केली, पंचप्राण तिच्यावरून वळून फेकले, अशी जगदंबा एवढे दिवस माझी मुलगी म्हणून माझ्या घरी राहिली. ज्या जगदंबेच्या समोर देवी देवता वारं घालण्यासाठी उभा राहतात, तिने माझ्या घरची कामं केली आणि मी तिला ओळखलं नाही. केवढा मी दुर्भाग्य. आता हा देह ठेवून फायदा नाही. ज्या देहाने, ज्या डोळ्यांनी स्वतःच्या अंबाबाईला ओळखलं नाही, तो देहच नष्ट करावा असा विचार मनामध्ये आणून जानकोजी तडक त्या ठिकाणी तुळजापूरमध्ये दाखल झाले. भवानी मंडपात जाऊन गाभाऱ्यामध्ये देवीचं दर्शन घेतलं आणि तिला निर्वाणीने सांगितलं, तू एवढे दिवस माझ्यासोबत राहिली, परंतु मी तुला ओळखलं नाही. आता हा देह मी ठेवणार नाही. ज्या भारती बुवाच्या मठामध्ये जाऊन तू दररोज सोंगाट्या खेळतेस, त्याच मठातील विहिरीमध्ये आज मी माझा देह संपवतो होणार आहे. आणि भवानी गाभाऱ्यातून निघून भारतीबुवाच्या मठामध्ये गेले आणि विहिरीवरती उभं राहून विहिरीमध्ये उडी मारणार. तोच विहिरीमधून श्री तुळजाभवानीने प्रगट होऊन त्यांचा हात पकडला. त्यांना समजावून सांगितलं. जगदंबा म्हणाली, जानकोजी, माझी विशिष्ट मर्यादा होती. तेवढे दिवस मी तुझ्या घरी नांदले, परंतु तू स्वतःची आत्महत्या करून माझ्यावरती ओझं आणू नकोस. तू माझा निस्सीम भक्त आहेस. जा, मी तुझ्या कुटुंबाला आशीर्वाद देते. इथून पुढे ज्या प्रेमाने तू मला मुलगी म्हणून सांभाळलंस, तुझ्या घरामध्ये झोप घातलीस, स्वतःचा अंगा खांद्यावरती खेळवलंस, तसंच तुझ्या कुटुंबाकडे मला खेळवण्यासाठी पालखीचा आणि झोपण्यासाठी पलंगांचा मान राहील. आणि अशा पद्धतीनुसार तुळजाभवानीने तथास्तु म्हणून वर दिला आणि जगदंबा तुळजाभवानी अंतर्धान पावली. जानकोजीने पुढे ही गोष्ट स्वतःच्या घरच्यांना सांगितली, कुटुंबाला सांगितली आणि त्या वर्षापासून जानकोजी यांच्या कुटुंबामधून पलंग आणि पालखीचा मान हा तुळजापूर क्षेत्राकडे जायला लागला. आता त्या ठिकाणी जानकोजीची शेवटची इच्छा होती की तुळजाभवानीच्या मंदिर परिसरामध्ये मला त्या ठिकाणी समाधी देण्यात यावी. ज्या वेळेला जानकोजी यांचे निधन झालं, त्यावेळेला त्यांना तुळजापूरमध्ये आणून तुळजाभवानीच्या मंदिर परिसरामध्येच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आणि आज सुद्धा तुळजापूरमधील शुक्रवार पेठ ह्या स्थानी त्यांची समाधी पाहायला आपल्याला मिळते. आणि अशा पद्धतीनुसार ही जगदंबा तुळजाभवानी संपूर्ण जगाची आई, ही तेल्यांची मुलगी झाली आणि म्हणून तिची दात तेली अशी दंतकथा सुद्धा पडली. आता बघा,
आपल्या समाजामध्ये देवावरती प्रेम करायची जी पद्धत आहे ना, तर फार देवाला सुद्धा आपलं मानतो. जसं की त्या ठिकाणी असणारं जेजुरीच्या खंडोबाला त्या ठिकाणी शीलवंत वाणी म्हणण्यास येतं. माळसा ही ज्या वाण्यांची मुलगी होती, तिमशेट वाण्याच्या माळसेसोबत खंडोबांचं लग्न झालं, म्हणून खंडोबाला त्या ठिकाणी वाणी मानण्यात येतं. धनगर समाज सुद्धा खंडोबाला स्वतःच त्या ठिकाणी जावाई म्हणतो. म्हणजे काय, आपण देवाला सुद्धा आपलं प्रेमापोटी जातीच्या बंधनामध्ये अडकावलं. एवढं मात्र खरं असो, माता जानकोजी शिंदे यांनी तुळजाभवानीला जे स्वतःच्या मुलीचा बहुमान दिला आणि भवानीने त्यांना स्वतःच्या पित्यांचा जो बहुमान दिला, त्यांची साक्ष आजही आपल्याला पाहायला मिळते. आता जानकोजी यांच्या कुटुंबाची पुढे काय शाखा तयार झाले ते तेले कुटुंबाच्या काही शाखांमध्ये सध्या त्या शाखेकडून तुळजाभवानी मातेचे पलंग हा तुळजापूरमध्ये आणला जातो. त्यांना त्या ठिकाणी पलंगे असे आडनाव प्राप्त झालं. तर राहुरी ह्या गावामध्ये ज्या ठिकाणाहून देवीची पालखी निघते त्या ठिकाणाच्या कुटुंबाला भगत हे आडनाव प्राप्त झालं. मूळ त्यांचे आदिपुरुष त्यांचे कुळापुरुष हे जानकोजी देवकर जरी असले तरी पुढे त्यांच्या मानामुळे त्यांच्या आडनावामध्ये तफावत खोदत केली. जसं की त्या ठिकाणी असं म्हणतात की जो पलंग तयार केला जातो, हा पलंग तयार करण्याचा मान घोडेगावच्या ठाकूर कुटुंबाकडे आहे. ठाकूर कुटुंब घोडेगाववरून पलंग तयार करून देत, तो आणून त्या असणाऱ्या पलंगे कुटुंबाच्या सुपूर्द करत आणि पलंगे कुटुंब तिसऱ्या माळेला त्या ठिकाणी तो पलंग आणि भगत कुटुंब हा तिसऱ्या माळेला पालखी राहुरी वरून वाजत गाजत ही त्या ठिकाणी असणाऱ्या तुळजापूरमध्ये दाखल होते. अशा पद्धतीनुसार ही अतिशय रोचक आणि रंजक कथा आहे. आपण जेव्हा जेव्हा तुळजापूरला जाऊ तेव्हा एकदा तरी निश्चिंतपणे आपण जानकोजी देवकर यांच्या समाधीस्थानांचे दर्शन घेतलं पाहिजे. ज्या महान आत्म्यांच्या घरी स्वतः भवानी पुत्री रूपाने नांदली, मुलगी म्हणून नांदली, त्या महान भक्तांचे दर्शन आपण नक्की घ्यायला पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की तुम्हाला व्हिडिओ मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे. तर नक्की ओंकार भोसले यूट्यूब चॅनलला तुम्ही अवश्य सबस्क्राईब करा व कमेंट करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपणास मिळत जातील.